पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. उद्या याच ठिकाणी, याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील, अमराठी आमदार निवडून येतील, अमराठी खासदार निवडून येतील. मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे. आज इथे विमानतळ येत आहे, इथे अगोदर एक पोर्ट आहे. कोण माणसं येत आहेत, कोण नाही येत आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास 100% ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे. बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. कोण कुठे येतोय काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता, म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार.